आमच्या म्हशीचा गोठा आमच्या घरापासून साधारणपणे थोडा दूर होता. माझ्या घरात माझा भाऊ होता. त्याचे वय 20 वर्ष होते आणि मी 7वीच्या वर्गात शिकत होतो. जेव्हा मी ही घटना पाहिली तेव्हा माझ्या भावाला त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या होत्या. तो मावशीकडे कोल्हापूरला गेलेला होता. माझे पप्पा एस.टी ड्रायव्हर असल्याने त्यांची बदली एका आठवड्यासाठी मुंबईला झाली होती. तेव्हा माझ्या आईचे वय जवळपास 36 वर्ष असावे. आता या घटनेला 4 वर्ष झालेले आहेत आणि आई मला म्हणाली की मी म्हशींना वैरण घालायला जात आहे, तू झोप. मी माझ्या अंथरुणावरती झोपले, पण मला झोपच येत नव्हती. रात्रीचे 11 वाजले होते. माझी आई दररोज रात्री 11च्या सुमारास म्हशींना वैरण घालण्यासाठी गोठ्यात जायची. त्यावेळी मी झोपलेली असायची. दिवसाच्या वेळी माझी आई 10 मिनिटांमध्येच गोठ्यातून जाऊन यायची, पण आज माझ्या आईला गोठ्यात जाऊन 15 मिनिटे झाली होती तरी आई घरी आली नाही. म्हणून मला माझ्या आईची काळजी वाटू लागली आणि त्यात रात्रीची वेळ असल्याने मला एकटीला घरात भीती वाटू लागली होती. त्यामुळे आमच्या म्हशीच्या गोठ्याकडे गेले. आमच्या म्हशीच्या गोठ्यातली बल्ब चालू होता, पण दरवाजा आतून बंद होता. माझ्या मनात सहजपणे प्रश्न आले की आमच्या म्हशीच्या गोठ्यातील बल्ब चालू आहे, पण गोठ्याचा दरवाजा आतून बंद का आहे? माझी आई गोठ्याचा दरवाजा बंद करून आतमध्ये काय करीत आहे हे जाणून घ्यायसाठी मी त्या गोठ्याच्या खिडकीजवळ गेले. मी खिडकीतून आतमध्ये पाहिले तर एका अनोळखी माणसाला बघितले. तो माणूस अंगाचे खूपच धिप्पाड मजबूत होता आणि दणकट होता. आई तिची मान मागे वळवून त्या माणसाला म्हणाली, "ऐक ना, आता इतकं का सतावता? लवकर या ना. एकतर आज तुम्ही उशीर झालाय आणि जर कोणी इथं आलं तर गडबड होऊन जाईल." तो माणूस आईला म्हणाला, "चल." मी खिडकीतून त्या दोघांना फक्त बघत होते तेव्हा अचानक मला शिंक आली आणि मी जोरात शिंकले. माझ्या आईने त्या माणसाने मला बघितले. मी घाबरले आणि घरी पळत आले. थोड्या वेळानंतर आई घरी आली, पण ती काहीशी घाबरलेली दिसत होती. तिला माझ्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती, त्यामुळे आई माझ्याकडे जरासुद्धा बघत नव्हती. आईने घरातली दरवाजाला आतून कडी लावली. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. आई टीव्ही बघत बसली. मी माझ्या अंथरुणावर पडून झोपण्याचे नाटक करीत होते. तेव्हा आई मला म्हणाली, "सुशीला, इकडे ये." मी घाबरत घाबरत आईजवळ गेले. आईने मला सरळ विचारलं, "तू म्हशीच्या गोठ्याजवळ काय करायला आली होतीस?" मी आईला म्हणाले, "मी नाही. मी तिथं येऊन काय करणार होते?" आई मला म्हणाली, "बघ, खोटे बोलू नकोस. तू शिंकल्यावर आम्ही तुला बघितले होते. तू आम्हाला बघत होतीस, होय की नाही?" आई म्हणाली, "सांग, तू काय बघितलेस?" मी आईला म्हणाले, "काही नाही आई, मी तर अशीच फिरायला गेले होते, कारण खूप उशीर झाला तरी तू घरी आली नाहीस." माझी आई मला म्हणाली, "बघ, खरे खरे सांग, मी तुला 1000 रुपये देईन. आपल्या गावातील नाम्याचे तुला पळताना बघितले आणि त्यानेच मला सांगितले की आताच तुझी मुलगी इथून पळत गेली होती. बहुतेक तुझी मुलगी तुला शोधत आहे." हे ऐकून तर मला चक्कर यायला लागली. आई किचनमध्ये गेली आणि माझ्यासाठी पाणी घेऊन आली. मी पाणी पिलं. मग आई मला म्हणाली, "बघ, त्या नाम्याला घाबरायची गरज नाही. फक्त मला एवढेच सांग की म्हशीला गोठ्यातील खिडकीतून तू काय बघितलेस?" तेव्हा मी आईला सर्व काही सांगून टाकले. आई मला म्हणाली, "बघ, आता तू जे पाहिलेस तुझ्या वडिलांना, भावाला किंवा कुणालाही सांगायचे नाही. यामुळे आपल्या घराची बदनामी होईल आणि तो माणूस कुठून तरी आला आहे आणि एक बिल्डिंग बांधत आहे. 2-3 महिन्यानंतर तो निघून जाईल आणि तो मला आपल्या गोठ्यात येण्यासाठी भाग पाडतो. कारण की आता 15 दिवसापूर्वीच गोष्ट आहे. मी म्हशींना वैरण टाकायला गोठ्यात गेले होते. म्हशींना वैरण टाकून झाल्यावर गोठ्यातील लाईट बंद करून दरवाजा बंद करू लागले. तेव्हाच्या अंधारामध्ये कोणीतरी मला आपल्या म्हशीच्या गोठ्यामध्ये परत ढकलून दिले. त्याने गोठ्यातील लाईट लावली. तेव्हा मी बघितले तर एका मुकादम होता. तो आपल्या गावातील मदने आतीच्या घराचा पलीकडील बाजूला बिल्डिंग बांधत होत आहे. मी त्याला शिव्या दिल्या. त्याने गोठ्याच्या दरवाजाला आतून कडी लावली आणि मला ढकलून गवताच्या पेंड्यावर फेकले आणि त्याने माझे तोंड बंद केले आणि मला म्हणाला, "तुझा नवरा एस.टी ड्रायव्हर असल्याने तो नेहमी बाहेरच असतो आणि माझी बायको इथं राहत नाही. रात्रीची वेळ आहे. तुझा मुलगा बाहेर शिकायला जात आहे आणि त्यात तुझी मुलगी पण लहान आहे. त्यामुळे त्या दोघांपैकी तुला वाचवायला कोणीही येणार नाही. त्यामुळे आता गपचूप राहा." तो मला म्हणाला
की आता गप्प राहण्यातच तुझा फायदा आहे, नाहीतर बघ, यावर विचार कर. एवढे बोलून तो माणूस निघून गेला. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा आला, कारण तो माणूस धिप्पाड, दणकट आणि मजबूत आहे आणि त्यामुळे मला वाटले की जर का मी त्याचे ऐकले नाही तर तो त्रास करू शकतो आणि तू बिचारी हे सगळं सहन करू शकणार नाहीस. आणि जर का त्या माणसाने तुझ्या सर्व काही सांगितले तर तुझे पप्पा काय करतील हे मला पण माहिती नाही. तेव्हापासून मी आपल्या गोठ्यात जाऊन येत असते आणि आज तू बघितलेस तो आता 2 ते 3 महिन्यानंतर इथून जाणार आहे. आई मला हे सगळं सांगत असताना मी शांतपणे ऐकून घेत होते. आई मला गावातल्या गालात हसत म्हणाली, तू खरे सांग की तुला कसे वाटले? मी आईला म्हणाले, हो ग आई, तुम्हा दोघांना बघताना मला खूपच मजा येत होती, कारण मी याआधी आधी कधीच बघितले नव्हते. तुम्ही दोघे काय करत होतात ते हे मला कळत नव्हते, पण बघायला खूपच छान वाटत होते. आई गालातल्या गालात हसत मला म्हणाली की आम्हाला नेहमी बघू शकतेस आपल्या म्हशीच्या गोठ्यामध्ये. मी आईला विचारले, आई पण तो मुकादम रागावणार तर नाही ना? आई मला म्हणाली, नाही ग, तो खूप चांगला माणूस आहे. मला तर आता इतका आवडतो की मला त्याच्याशिवाय करमतच नाही, त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. असं वाटतं की त्याने मला कधी सोडू नये आणि तो तिथून कधी जाऊ नये. जर का त्याची बायको इथं असती तर त्याने माझ्याकडे बघितलं पण नसतं. मी आईकडे बघून हसले. तशी आई लाजली. आई लाजतच मला म्हणाली, आज मी खूप थकली आहे, त्यामुळे मी आज खूपच दमली. जा तू आता झोप. जा, उद्या रात्री गोठ्यात बसून बघ आणि उद्या तुला सर्व काही सविस्तरपणे दाखवते. मी अंथरुणावर येऊन झोपले आणि मी विचार करू लागले की आज मी आमच्या म्हशीच्या गोठ्यामध्ये माझ्या आईला आणि त्या माणसाला तेच जर मी आमच्या घरामध्ये पाहिले तर किती मजा येईल. मला घरामध्येच ते बघायला मिळेल. पण असलं कधी काही का करीत नाहीत? जेव्हा पप्पांना सुट्टी असते तेव्हा ते एकतर आमच्या शेतात काम करतात, नाहीतर आमच्या मित्रांबरोबर वेळ घालवितात. रात्री गाढ झोपतात, पण आईकडे ढोकून विचार करत नाहीत. कधी माझी झोप लागली मला कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही दोघे जेवल्यानंतर आई किचनमध्ये जेवणाची खारोखाटी भांडी धुवायला गेली. मी टीव्ही बघत बसले. थोड्या वेळानंतर आई आली आणि मला म्हणाली, टीव्ही बंद कर आणि चल माझ्याबरोबर. मी टीव्ही बंद करून सोबत गेली. आई मला बाथरूममध्ये घेऊन गेली. आम्ही दोघे बाथरूममध्ये गेल्यावर आईने तिचे हातपाय तोंड धुतले. त्यानंतर आई मला तिच्यासोबत घेऊन आमच्या म्हशीच्या गोठ्यामध्ये आली. आई मला म्हणाली, बस या, जा तिथे, थोड्या वेळात येतील ते. आता तू माझ्याबरोबर आहेस ना? मग माझ्या उद्यापासून लवकरच यायला सांगेन. आईने हसत मला डोळा मारला. मी हसले आणि आमच्या गोठ्यातील गवत कापण्याच्या घाण्यावर जाऊन बसले. जवळपास 2 तासानंतर तो माणूस आला. तो माणूस गोठ्यात येताच मी दचकले. मला खूप भीती वाटू लागली. मला वाटत होते की मला बघून तो काहीतरी म्हणेल किंवा आईवर रागवेल, पण त्या माणसाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. जणू मी तिथे असले तरी त्याला काहीच फरक पडत नव्हता. आई त्या माणसाला जवळ गेली आणि त्याला म्हणाली, किती उशीर, केव्हापासून आम्ही दोघे तुमची वाट पाहतोय. आम्ही दोघे गोठ्यात आल्यापासून आईने म्हशींना प्यायला पाणी आणि खायला चारा टाकला नव्हता की आईने म्हशीकडे बघितलेही नव्हते. पण आता बहुतेक त्यामुळे आईला म्हशींच्या तहान आणि भुकेची आठवण आली असावी, म्हणून तिने गोठ्यातील म्हशींना पाणी पाजले आणि म्हशींना खाण्यासाठी त्यांच्यापुढे गवताच्या पेंढ्या टाकल्या. आईने गोठ्यातील लाईट बंद करून दिले आणि तिने गोठ्याला बाहेरून कुलूप घातले. मग आम्ही दोघी घरी आलो. आम्हा दोघींना खूपच झोप आली होती, त्यामुळे आम्ही घरामध्ये येताच आईने झोपायला अंथरूण टाकले आणि आम्ही दोघी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला आईने उठवले आणि मी माझी अंघोळ वगैरे असे सर्व काही करून आवरून नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये गेले. तेव्हा आई माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसली. जसं एखाद्या झाडाला पाणी मिळाल्यावर ते झाड फुलतं, सेम त्याच पद्धतीने ती सुद्धा दररोज आनंदाने फुललेली दिसायची. म्हणूनच दररोज आई एकदम आनंदी आणि खुश असायची. माझा नाश्ता खाऊन झाल्यावर आई मला म्हणाली, चल माझ्यासोबत, तुला बरेच काही सांगायचे आहे. आणि असं म्हणून मी तिच्यासोबत जाऊ लागली. आणि जाताना आता मी दररोज रात्री माझ्या आईसोबत आमच्या म्हशीच्या गोठ्यात जायचे. जवळपास दररोजच्या माझ्या शाळेतील सर आणि मॅडम मला कावायचे, माझ्यावर रागवायचे, कारण मी माझ्या गृहपाठ किंवा शाळेतील कोणताही अभ्यास केलेला नसायचा. माझ्या भावाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सुट्ट्या संपल्या, त्यामुळे तो कोल्हापूरहून
तसाच रत्नागिरीला त्याच्या कॉलेजच्या हॉस्टेलवर राहायला निघून गेला. माझे पप्पा एसटी ड्रायव्हर असल्याने ते नेहमी बाहेरच असायचे. जर का माझ्या पप्पांची सातारा जिल्ह्यात ड्युटी लागली तर पप्पा घरून येऊन जाऊन करायचे, नाही तर ते बाहेरच असायचे. त्या माणसाचे नाव काय आहे, तो कोणत्या गावाचा आहे, असले प्रश्न मी कधीही आईला विचारले नाही. मी आणि माझी आई खूपच खुश आनंदी असायचो. पण आम्हा दोघींच्या आनंदात मिठाचा खडा पडला. ते म्हणतात ना, कोंबडा कितीही झकला तरीही तो ओरडायचा राहत नाही. सेम तसंच झालं दोघींच्या सोबत झाले. एक दिवस माझ्या शाळेतल्या सरांनी आणि मॅडमनी मी अभ्यास करीत नाही, सर किंवा मॅडम शिकवत असताना माझे वर्गात लक्ष नसते, अशा बऱ्याच तक्रारी माझ्या पप्पांकडे केल्या. तेव्हा मात्र पप्पांनी मला चांगलेच उधळून काढले आणि मला रागातच खूप काही बोलले. माझ्या पप्पांचा रागीट स्वभाव बघून मी चांगलीच भिले होते. त्यामुळे मी तेव्हाच माझ्या मनाशी ठरवलेले की आता इथून पुढे शाळेमध्ये नीट लक्ष द्यायचे आणि अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही. मी तर आता सरळ मार्गावर आले होते. आता माझ्या आईची वेळ होती सरळ मार्गावर यायची. मी आता शाळेमध्ये नीट लक्ष देऊ लागले आणि माझा राहिलेला सर्व अभ्यास मी पूर्णही केला. असेच 4 ते 6 दिवस झाले असेल तेव्हा अचानकपणे माझ्या पप्पांनी त्यांच्या कामावरून 1 महिन्याची रजा टाकली. पप्पा आता घरातच थांबू लागले. आई कधीही गोठ्यामध्ये गेली तर तिच्यासोबत पप्पा पण जाऊ लागले. अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा माझे पप्पा अचानकपणे असे वागत होते हे माझ्या आईला काहीच कळत नव्हते. पण एके दिवशी सकाळी तिच्या तोंडातून उलटे होऊ लागले, आईला तळमळू लागले. तेव्हा पप्पा तिला दवाखान्यात चल म्हणू लागले. पण ती भीतीपोटी नको दवाखान्यात जायला, मी ठीक आहे, मला काहीही झाले नाही असे म्हणत ती पप्पांना टाळत होती. आई माझ्या पप्पांसमोर दवाखान्यात जायला नकार देत होती, कारण बहुतेक ती राहिल्याचा तिला अंदाज आलेला होता. पण माझ्या पप्पांनी आईला जबरदस्तीने दवाखान्यात नेले. तेव्हा डॉक्टरांनी पप्पांना सांगितले की आईला दिवस गेले आहेत आणि ती गाबाम आहे. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझ्या आईचा अंदाज खरा ठरला. ते दोघे दवाखान्यातून घरी आल्यावर पप्पांनी माझ्या दोन्ही मामांना त्यांच्या मोबाईलवरून फोन करून आमच्या घरी त्याच दिवशी बोलवून घेतले. तेव्हा माझे दोन्ही मामा आले. तेव्हा पप्पांनी त्यांना सांगितले, मला काही दिवसांपूर्वी माझ्या बऱ्याचशा मित्रांनी सांगितले होते, म्हणून हिला पकडण्यासाठी मी कामावरून 1 महिन्यासाठी सुट्टी घेतली आहे. मला हिच्याविषयी काहीच पुरावा सापडत नव्हता, म्हणून गेले कित्येक दिवस मी शांत होतो. पण आता माझ्याकडे पुरावा आहे. ही आता राहिलेल्या त्यांच्याकडून हवी तर टेस्ट करा तुम्ही. पप्पा माझ्या मामांना सांगत असताना त्यांनी माझे नाव अजिबात घेतले नाही. एकतर मीही आईसोबत सामील होते हे पप्पांना माहिती नव्हते, नाहीतर पप्पांनी सर्व काही माहिती होते. पण त्यांना काय माझी बदनामी होऊ द्यायची नव्हती. यापैकी खरे कारण काय हे पप्पांनाच माहीत होते. माझ्या पप्पांचे बोलणे झाल्यावर माझ्या पप्पांनी आणि माझ्या दोन्ही मामांनी आईला खूप मारले. आईला माझे पप्पा आणि दोन्ही मामा मारत असताना मी एवढे गुरासारखी ओरडत होते आणि तिचे सगळे अंग आणि तिचे तोंड सुजले होते. तिच्या सगळ्या अंगावरती वळ उठले होते. माझ्या आईला बदळून झाल्यावर माझे पप्पा आणि दोन्ही मामा त्यात मुद्दा माझ्या मारण्यावर गेले. काम संपून 4 दिवसापूर्वीच त्याच्या गावी निघून गेला होता. त्या रात्री माझ्या दोन्ही मामींनी जेवण बनवले आणि माझी मामी जेवताना एक घास आईला भरवत होती. जेव्हा आईचे झोपून जेवण झाले तेव्हा सर्वजण मामीने गरम तेलाने आईच्या अंगाची मालिश केला आणि जेणेकरून तिला थोडेसे बरे वाटून तिला आराम मिळावा आणि मग आम्ही सर्वजण झोपलो. तेव्हा दुसरी सकाळ मामीने आईला अंघोळ घातली आणि आमच्या सगळ्यांचा नाश्ता खाऊन झाल्यावर ते माझे पप्पा आणि दोन्ही मामांमध्ये बराच वेळ खूप बोलचाल चालली होती. त्यांची चर्चा झाल्यानंतर ते सर्वजण आईला घेऊन मामाच्या वॉगनर कारमध्ये बसून शहरातील हॉस्पिटलमध्ये गेले. आईला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांनी तिला निवंत केले आणि दोन्ही मामा आणि मामी आठवडाभर आमच्याकडे राहिले होते. माझ्या दोन्ही मामी आईची सेवा करीत होत्या. आठवडाभरानंतर दोन्ही मामा आणि मामी कराडला निघून गेले. पण जाताना दोन्ही मामा मामींनी आईला समजाविले की आता चांगली वाग, आपल्या संसाराकडे, तुझ्या नवऱ्याकडे, मुलामुलींकडे लक्ष दे, असे बरेच काही तिला समजावून ते गेले होते. आता आई पण सरळ मार्गावर आली होती. पप्पा महिनाभर घरीच होते. तेव्हा आई त्यांच्यासोबत आमच्या शेतात जायची, त्यांच्यासोबत शेतात काम करायची, पप्पांची आणि माझी काळजी घ्यायची. एकंदरीत ती माझ्या पप्पांचे पुन्हा मन जिंकण्याचा प्रयत्न करीत होती. आमच्या घरात माझ्या आईचे एवढे मोठे प्रकरण झाले तरी कुणीही माझ्या भावाला हे सांगितले नाही, कारण त्याच्या अभ्यासावर उगीचच परिणाम नको. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.